सलामीची जोडी सोमनाथ आणि सुरेश. सामन्यात सुरुवात होते. चांगला असा फटका. पहिलाच चेंडू जातोय तो सीमा रेषे पार. चौकार. सुंदर अशी सुरुवात ती रातांदळे संघाची. धन्यवाद डीजे. चांगली सुरुवात म्हणता येईल रातांदळे संघाची. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय. दरम्यान पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषे पार. दीदी हाँ भैया आपको आई लव यू कह रहे थे. उससे अप्पा ओए 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 डेथ ही हो गई. जनरेटर चला. चांगली फलंदाजी सोमनाथ याची. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार लागले ते ऑफसाइडच्या दिशेला आणि धावसंख्या पोहोचवली ती 8. रातांदळे संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 8. सुंदर फलंदाजी. 2 चेंडू आणि 2 चौकार. बघूया चौकाराची हॅट्रिक साजरी करतो का. तिसरा चौकार मारला तर 501 रुपये. नाव काय तुझं. बघूया. चांगला प्रयत्न होता. धावसंख्या झाली ती 9. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू. आणि मला वाटतं चेंडू काही समजला नाही तो फलंदाजाला. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. दरम्यान पुढील चेंडू तो महेंद्राचा. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. महेंद्र पाटोळ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या वर्षी त्याने सावरगाव स्टेडियम गाजवलं होतं आपल्या फलंदाजीचा नमुना दाखवून. दरम्यान पुढील चेंडू तो महेंद्राचा. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र सुरेख फटका लेग साइडच्या दिशेने. बघूया चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर रातांदळे संघाची धावसंख्या झाली ती 13. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक घेऊन आला तो निलेश. रातांदळे संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे की प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक दीपक सदगीर यांच्याकडून. दरम्यान 1 षटकाच्या समाप्तीनंतर रातांदळे संघाची धावसंख्या झाली ती 13. बघूया पुढील षटक घेऊन आला तो निलेश. बघूया निलेश टू सोमनाथ. चांगला फटका. उतुंग फटका. बघूया चेंडू 1 बाउन्स 4 रन.
दरम्यान धावसंख्या 4 ने वाढली, धावसंख्या झाली ती 17. फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित कनेक्ट न झाल्यामुळे चेंडू सर्कल मध्येच क्षेत्ररक्षकाच्या हातात, त्यावर एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होती ती 18. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू. फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय हवेत, क्षेत्ररक्षक खाली, परंतु त्या ठिकाणी झेल सोडलाय तो क्षेत्ररक्षकाने, त्यावर 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या झाली ती 20. बघूया षटकातील चौथा चेंडू. दरम्यान पुढील चेंडू. उत्तुंग फटका, आसमानी टोला, आणि मला वाटतं चेंडू सीमा रेषे बाहेर गेला. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चांगली फलंदाजी बघायला मिळते ती रातांदळ संघाच्या फलंदाजांची. धावसंख्या झाली ती 24. दोन्ही फलंदाज उत्कृष्टरित्या फलंदाजी करतायत. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. धन्यवाद डीजे. आणि सुरेश याला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय दीपक सदगीर यांच्याकडून. दरम्यान शेवटचा चेंडू. सुंदर अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजांची. बघा पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. चौकार. धन्यवाद डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर रातांदळ संघाची धावसंख्या झाली ती 34. आणि जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा ठोकल्यात त्या रातांदळ संघाच्या फलंदाजांनी. उत्कृष्टरित्या फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. तब्बल 34 धावा ठोकल्यात त्या 12 चेंडू मध्ये. बघूया वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आला तो महेंद्रा. महेंद्रा नाहीत वाटतं गोलंदाजीला. जितेश आलाय वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरा षटक घेऊन. बघूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राइकला आहे तो सोमनाथ. सोमनाथ हा वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय, तर सुरेश हा वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. दरम्यान खराब सुरुवात आपल्या स्वतःच्या गोलंदाजीची जितेशची. पहिली अवांतर धाव. दोन धावा या ठिकाणी पंचांचा इशारा. धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 36. फुल टॉस चेंडू, परंतु काय फायदा घेता आला नाही तो फलंदाजाला.
पंचांकडे दाद मागतायत ते बादची, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये लेग बायच्या स्वरूपात. त्यावर एक धावेने भर होते. धावसंख्या होते ती 37. षटकातील अजून 5 चेंडू शिल्लक. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज सुरेश आणि सोमनाथ. दरम्यान पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होता फलंदाज, परंतु बॅटीला स्पर्श न होता चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी गचाळ यष्टिरक्षण होत आहे. बघूया धावसंख्या झाली ती 38. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वैर मारा. पंच या ठिकाणी वळतायत समालोचन कक्षाच्या दिशेने, वाईडचा इशारा देत आहेत. त्यावर एक धाव. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती 39. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढील चेंडू. आणि आता मात्र बॅटची काढ घेऊन बाद होतो तो फलंदाज. यष्टिरक्षकाचा झेल बाद झाला तो फलंदाज. धन्यवाद डीजे. खर्डी संघाचे खेळाडू कृपया थोडं साईडला व्हायचंय, बाजूला व्हायचंय समालोचन कक्षापासून. 3 चेंडू शिल्लक. पहिला झटका बसतो सोमनाथच्या रूपात रातनळ संघाला. दरम्यान पुढील चेंडू सर्कल मध्येच. त्यावर एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या झाली ती 40. सोमनाथची जागा सांभाळण्यासाठी गेला तो योगेशने खातं खोललंय आपल्या वैयक्तिक 1 धावेवर. दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा खराब चेंडू, म्हणजेच वाईड चेंडू. जितेशने या षटकामध्ये 6 अवांतर धावा दिल्यात. 6 चेंडू वाईड टाकलेत त्याने. धावसंख्या झाली ती 41. दरम्यान पुढील चेंडू स्ट्राईकला येतो सुरेश आणि अलगत कट केलेला चेंडू सर्कल मध्येच. त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे ते पाटोळ संघाच्या क्षेत्ररक्षकाचं. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 42. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो या चेंडूचा. आणि आता मात्र चांगला चेंडू, परंतु लेग बायच्या स्वरूपात चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. आणि या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक, 2.5 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची.
घर के अंदर घर है देखो भूत वाला टूटी खिड़की मकड़ी का जलना है मुझको बस चाहना है टको टको ओ जिसको भागना है इतने सालों से हम सब रात को दोस्तों तेरे दिन आज जाग लेते हैं भूत थोड़ी होते हैं कभी लाओ लाता है न जाओ धन्यवाद डीजे. लगाओ. पंच ड्रिंक्स ब्रेक संपला असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर रातांदळ संघाची धावसंख्या झाली ती 43. 14.33च्या सरासरीने चाललेला ही धावसंख्या. मंगेश, काय वाटतं तुला? अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. काय होऊ शकते या 3 षटकांमध्ये? खरोखर दोन्ही संघ नावाजलेले, चांगली अशी फटकेबाजी केलेली ती सोमनाथ आणि सुरेश यांनी, परंतु जितेश यांनी चांगली गोलंदाजी केली. 6 अंतर धावा देऊन देखील एका षटक्यात 9 धावा दिल्या त्यांनी. खरोखर उत्तम अशी गोलंदाजी केली त्यांनी. व तसेच काही सांगू शकत नाही नाना, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दरम्यान पुढील चेंडू, चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेने आणि खणखणीत चौकार. धन्यवाद मंगेश, तुझं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. धन्यवाद डीजे. आणि या 4 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढले. धावसंख्या झाली ती 47. आदेशचं स्वागत केलंय चौकार टोकून फलंदाजाने. आणि मला वाटतं जास्त उसळी घेतलेला चेंडू निश्चितच पंचांचा इशारा वाईडचा असेल आणि वाईडचा दिला इशारा पंचांनी. धावसंख्या होते ती 48. दरम्यान पुढील चेंडू, फुल टॉस चेंडू, चांगला फटका, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण देखील महिंद्राचं. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 50. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले ते रातांदळ या संघाचं. वैयक्तिक 27 धावांवर खेळतो तो सुरेश. आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी करतोय. बघूया धाव बाद होतोय की नाही, आणि धाव बाद झालाय तो. धन्यवाद डीजे. दुसरा झटका बसला तो योगेशच्या रूपात. योगेशची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो सुभाष. स्ट्राईकला अजूनही तडकेबाज फलंदाज सुरेश. उत्तुंग फटका, हवाई फायर. बघूया, त्या ठिकाणी एकही क्षेत्ररक्षक हजर नाही. त्यावर 2 धावा मला वाटतं पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 52. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. गणेश बंडू गारे समालोचन कक्षात यायचंय. आणि आता मात्र सुरेश हा हुकलाय, चुकलाय आणि चेंडू जातोय निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या मात्र जागीच. धावसंख्या झाली ती 52. षटकातील शेवटचा चेंडू, चांगला फटका. बघूया, त्या ठिकाणी झेल बाद, सुंदर झेल तो महेंद्राकडून. धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती 53. सॉरी, थोडस चूक झाली होती आमच्या स्कोरर कडून. ती चूक आता सुधारली.
आणि सुरेश हा आपल्या वैयक्तिक 30 धावांवर बाद झालाय. चांगली फलंदाजी केली सुरेशने, सुरेख फलंदाजी केली. दरम्यान धन्यवाद डीजे. आणि या 4 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढले. धावसंख्या झाली ती 47. आदेशचं स्वागत केलंय चौकार टोकून फलंदाजाने. आणि मला वाटतं जास्त उसळी घेतलेला चेंडू निश्चितच पंचांचा इशारा वाईडचा असेल आणि वाईडचा दिला इशारा पंचांनी. धावसंख्या होते ती 48. दरम्यान पुढील चेंडू फुल टॉस चेंडू, चांगला फटका, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण देखील महिंद्राचं. मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 50. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झाले ते रातांदळे या संघाचं. वैयक्तिक 27 धावांवर खेळतो तो सुरेश. सुरेश आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजी करतोय. बघूया धाव बाद होतोय की नाही, आणि धाव बाद झालाय तो. बघूया 5 चेंडू शिल्लक. महेंद्रला यश आलंय आपल्या पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद करण्याचं. दरम्यान पुढील चेंडू फुल टॉस चेंडू, चांगला समाचार. चेंडू जातो लेग साइडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. आणि खर्डीचे खेळाडू विजयजी जगताप यांचं या ठिकाणी स्वागत. दरम्यान पुढील चेंडू उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक आधार पर चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. सुभाषला देखील 100 रुपये लागू झालेत दीपक सदगीर यांच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू आणि चांगला फटका पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु 2 धावा घेण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. दरम्यान धावसंख्या झाली ती 64. बघूया पुढील चेंडू. 2 चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू. बघूया उंच फटका, चेंडू सर्कल मध्येच. बघूया त्या ठिकाणी पंच किती धावा घ्यायच्या? 2 धावा. धन्यवाद. धावसंख्या होते ती 66. मला वाटतं या KPL पर्व 2 मध्ये ही सर्वात उच्चांक अशी धावसंख्या असेल 66. परंतु अजूनही 1 षटक बाकी आहे. आणि आत्ता मात्र दिशाहीन गोलंदाजी. वाईड चेंडू. धावसंख्या झाली ती 67. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातो तो महिंद्रा. आणि सुंदर असा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक हजर. बघूया किती धावा मिळतात त्या रातांदळपाडा संघाला. आणि या ठिकाणी धाव बाद होण्याची शक्यता, परंतु सुंदर असा रनिंग बिटवीन द विकेट. आणि 3 धावा पूर्ण. पंचांचा इशारा येतोय, षटकही संपतंय. आणि धाव संख्या झाली ती 70.
अजूनही एक षटक बाकी. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. बघूया वैयक्तिक दुसरं सांघिक 6वं षटक घेऊन आला तो जितेश. आणि सुंदर चेंडू, सुंदर फटका होता. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि मला वाटतं या ठिकाणी थोडस गच्चळ क्षेत्ररक्षण झालं, नाहीतर धावबाद झाला असता. फलंदाज धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 72 72. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका, तो मिड ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक हजर आणि झेल बाद. हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल, हर कॉपी में भर लेंगे चढ़ती जवानी समान. हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल, कॉपी में भर लेंगे चढ़ती धन्यवाद डीजे. धावसंख्या झाली ती 72. षटकातील 4 चेंडू शिल्लक आणि खरंच सुंदर असं गीत लावलं. हमने पकडली है कॅच. आणि सुंदर अशी झेल झाली त्या ठिकाणी. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. वैयक्तिक 18 धावांवर बाद झाला तो सुभाष. दरम्यान पुढील चेंडू वाईड चेंडू. खूपच अवांतर धावा दिला या ठिकाणी पाटोळ संघाच्या गोलंदाजांनी. पंच एकूण किती धावा घ्यायच्या होता? 2 धावा. धन्यवाद. आणि मला वाटतं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता तो फलंदाज, परंतु हुकलाय. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. बघूया पुढील चेंडू. मला वाटतं चांगला असा फटका आणि चौकार जातोय त्या ठिकाणी. गच्चाळ क्षेत्ररक्षण होत आहे. धन्यवाद डिस्क जॅकी मच्छिंद्र आडोळे. या ठिकाणी शेवटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय शेवटच्या चेंडूचा. माफ करा, थोडस या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी चांगला असा फटका. थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण होत आहे ते पाटोळ संघाकडनं. त्यावर धाव बाद झालाय तो फलंदाज. जीव झाला येडा तुझा रात रात जागन पुरं दिस भरा तुझ्या फिरतो माग मागन जीवाला फिरतो माग जीवाला फिरतो माग जीवाला फिरतो माग. आणि फुलटॉस चेंडू. पंचांचा इशारा आहे तो वाईड चेंडूचा. खूपच अवांतर धावा या ठिकाणी पाटोळ संघाच्या गोलंदाजांनी दिल्या. त्यावर धावसंख्या झाली ती 80. खूपच मोठी धावसंख्या या ठिकाणी. आणि आता मात्र हवाई फायर. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि तिथे हजर होता तो महेंद्र.
महेंद्राकडून झेल सुटणं ही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. अष्टपैलू खेळाडू तो महेंद्रा आणि सुंदर असा झेल टिपला तो महेंद्रा याने आणि 81 धावाचं बलाढ्य असं आव्हान ते पाटोळ संघापुढे. डीजे धन्यवाद. या ठिकाणी सर्व खेळाडूंना खुश खबर आहे. KPL 2019 खर्डी प्रीमियर लीग पर्व तिसरे 24/1/2019 ते 30/1/2019 आयोजन केलं आहे ते कोण रे? खर्डी प्रीमियर लीग 2019. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक 15,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये. खुश खबर खुश खबर खुश खबर. सर्व क्रिकेट प्रेमिकांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की येत्या 24/1/2019 रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खर्डी प्रीमियर लीग त्या स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक आहे ते 50,001 व रोख व आकर्षक असा चषक. द्वितीय पारितोषिक आहे 25,001 व आकर्षक असा चषक. तृतीय पारितोषिक आहे 15,001 व आकर्षक असा चषक. चतुर्थ पारितोषिक आहे 10,001 व आकर्षक असा चषक. प्रवेश फी असेल 10,000 व सर्व स्पर्धकांना टी शर्ट व ट्रॅक दिले जातील. दरम्यान फलंदाज चालू असलेला सामना पाटोळ विरुद्ध गायधरा. गायधरा या संघाने 81 धावांचं आव्हान ठेवलंय. रातांदळे 81 धावांचं आव्हान ठेवलंय. फलंदाज पाटोळ संघाचे फलंदाज मैदानात जायचे आपण. फलंदाज आणखी उशीर केला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पाटोळ संघाची सलामीची जोडी मैदानात महेंद्रा आणि सुनील. 81 धावांचे आव्हान ठेवले ते पाटोळ संघापुढे आणि मला वाटतं क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. फलंदाज देखील चांगले गेलेत मैदानात पाटोळ संघाचे महेंद्रा आणि सुनील. महेंद्रा हा स्फोटक असा फलंदाज आहे पाटोळ संघाचा. बघूया काय किमया करतोय आता या सामन्यात तो महेंद्रा. मागच्या वर्षी तर हे मैदान गाजवले होते महेंद्रा याने. बघूया या वर्षी गाजवतोय की नाही. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला आहे तो महेंद्रा, नॉन स्ट्राईकला आहे तो सुनील. पहिला षटक घेऊन आलाय तो तुकाराम. तुकारामचा पहिला चेंडू महेंद्रासाठी. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. पहिला चेंडू या ठिकाणी वाईड चेंडू. खराब सुरुवात ती रातांदळे या संघाची आणि चांगली सुरुवात ती पाटोळ संघासाठी. 1 धाव मिळाली. एक अवंतर धावेमुळे खातं खोललंय ते पाटोळ संघाचं 1 धावेवर. दरम्यान पुढील चेंडू महेंद्रासाठी. उंच फटका. चेंडू जातोय आसमानी टोला. षटकार. मी बोललोच होतो महेंद्रा स्फोटक फलंदाज आहे
आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा षटकार ठोकला तो महेंद्र याने. आणि धावसंख्या झाली ती 7 पाटोळ संघाची. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने येतोय उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हजर. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 9. यानंतर होणारा सामना खर्डी प्रीमियर वर्सेस खर्डी बॉईज. खर्डी बॉईज संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी खर्डी प्रीमियर संघाला. दरम्यान पुढील चेंडू महेंद्रसाठी. नो चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. त्या ठिकाणी एक धाव पूर्ण आणि एकूण 2 धावा. नो चेंडू. तटस्थ असे पंच त्या ठिकाणी विजयजी सावंत. धावसंख्या झाली ती 11. बघूया फ्री हिट. या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा घेतोय तो सुनील. षटकातील 4 चेंडू शिल्लक. मला वाटतं जोपर्यंत महेंद्र मैदानात असेल तोपर्यंत सामना पाटोळ संघाकडे असू शकतो. बघूया फ्री हिट चेंडू सुनील साठी. चांगला फटका. बघूया चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा परंतु झेल घेऊन काही फायदा नसता झाला. त्यावर 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 13. चांगली सुरुवात म्हणता येईल पाटोळ संघाकडनं. 3 चेंडू आणि 13 धावा झाल्यात. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया या 3 चेंडूंचा कशा प्रकारे समाचार घेतात हे 2 फलंदाज महेंद्र आणि सुनील. बघूया सर्कलचं चालू असलेलं हे षटक किती धावा जमवतात ते फलंदाज. पुन्हा एकदा चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक हजर परंतु खराब असा क्षेत्ररक्षण आणि त्यावर 4 धावा. धन्यवाद डीजे. चांगली फलंदाजी करतोय दोन्ही फलंदाज. चौकार आणि षटकार ठोकतायत आपल्या संघासाठी कारण की आव्हानही बलाढ्य आहे म्हटल्यानंतर नक्कीच त्यांना चौकार आणि षटकार ठोकावे लागतील. आणि धाव संख्या झाली ती 17. दरम्यान पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका स्टेटच्या दिशेने. बघूया क्षेत्ररक्षक तिथे हजर परंतु गचाळचं क्षेत्ररक्षण. बघूया किती धावा मिळत आहेत त्या पाटोळ संघाला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं 3ही धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि धावसंख्या 3 ने वाढली आहे. धावसंख्या झाली ती 20. षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक. पप्पू भाऊ साखरे तिथे बाउंड्रीवर जे असतील खेळाडू किंवा प्रेक्षक त्यांना बाजूला घ्यायचे जरा. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय चांगली अशी सुरुवात म्हणता येईल पाटोळ संघासाठी. 81 धावांचा पाठलाग करताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी चांगली फलंदाजी करतायत. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करतायत. दरम्यान स्ट्राईकला येतो महेंद्र. चांगला फटका. मला वाटतं हवाई फायर चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार.
धन्यवाद डीजे. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर पाटोळ संघाची धावसंख्या झाली ती 26. जेव्हा ही जोडी मैदानात चालली होती तेव्हाच मी बोललो होतो की महिंद्रा हा स्फोटक फलंदाज आहे आणि अतिशय सुरेख फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. अजूनही 55 धावांची गरज 5 षटकांमध्ये आणि 55 धावा म्हणजे या दोन्ही फलंदाजांसाठी काहीच नसतील मला वाटतं, कारण की पहिल्याच षटकावर 26 धावा फटकावल्यात. दरम्यान पुढील षटकातील पहिला चेंडू बघूया, चांगला फटका चेंडू सर्कल मध्येच बघूया, धाव बाद होण्याची शक्यता आणि चांगला असा सूर मारला या गोलंदाजाने, परंतु एक धाव त्या ठिकाणी पूर्ण. धावसंख्या झाली ती 27 आणि स्ट्राइक वर आहे तो महिंद्रा. बघूया पुढील चेंडू तो महिंद्रासाठी. धावसंख्या झाली ती 27. बघूया पुढील चेंडू महिंद्रासाठी. बघूया महिंद्रा कसा समाचार घेतोय चेंडूचा. फुल टॉस चेंडू, काय फायदा घेता आला नाही तो महिंद्राला. बघूया धावबाद होण्याची शक्यता, डायरेक्ट हिट झाला असता तर धावबाद झाला असता तो महिंद्रा, परंतु मिस हिट असल्यामुळे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होते लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ते 28. बघूया षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक. दुसरा षटक घेऊन आला तो अजय. स्ट्राइकला आहे तो सुनील. बघूया पुढील चेंडू तो सुनील साठी. बघूया उतुंग फटका, क्षेत्ररक्षक हजर, परंतु झेल सोडलाय आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. त्या ठिकाणी धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 29. ईश्वर भांगरे कुठे असेल त्यांनी समालोचन कक्षात यायचंय. ईश्वर भांगरे. महिंद्रा हा वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय तर सुनील हा वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय आणि पाटोळ संघाची धावसंख्या झाली ती 29. दरम्यान पुढील चेंडू महिंद्रासाठी अजयचा आणि हलकस कट केलेला चेंडू बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि डायरेक्ट हिट. धावबाद झालाय तो महिंद्रा. धन्यवाद डीजे. आणि खूपच मोठा आदरा बसलाय तो महिंद्राच्या रूपात पाटोळ संघाला. पाटोळ संघाच्या पाठीचा कणा म्हणजे तो महिंद्रा या ठिकाणी बाद झालाय. आता मात्र पाटोळ संघाचे पारडे या ठिकाणी जड होऊ शकते, कारण की महिंद्रा होता मैदानात. महिंद्रा बाद झालाय पण काही सांगू शकत नाही. त्याची जागा सांभाळण्यासाठी गेला तो निलेश. बघूया षटकातील 2 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू, चांगला समाचार त्या ठिकाणी. चौकार गच्चाळ क्षेत्ररक्षण. धन्यवाद डीजे. बघूया या ठिकाणी चौकार ढोकलाय तो सुनील याने. धावसंख्या झाली ती 33. बघूया ओपनिंगला आलेला सुनील अजूनही मैदानात, अजूनही झुंज देतोय आपल्या संघासाठी. एकनाथ डगळे समालोचन कक्षात यायचंय. एकनाथ डगळे
दरम्यान पुढील चेंडू तो सुनील साठी षटकातील शेवटचा चेंडू. ओ चांगला चेंडू आणि बाद झालाय तो सुनील. त्रिफळाचित केलंय, यष्टीचित केलंय सॉरी. आवडे एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. या ठिकाणी मात्र आता सलामीची जोडी या ठिकाणी तुटलेली ती पाटोळा संघाची. दोन्ही फलंदाज बाद झालेत वैयक्तिक 15-15 धावांवर. सुनील देखील 15 धावांवर बाद झालाय आणि महेंद्र देखील 15 धावांवर बाद झालाय. बघूया स्ट्राइकला आहे तो निलेश, नॉन स्ट्राइकला तर रोशन. एकनाथ ढगळे बघूया डावखुरा आताचा फलंदाज निलेश. तिसरा षटक घेऊन आला तो संदीप. संदीपचा पहिला चेंडू निलेश साठी. निलेश हा डावखुरा आताचा फलंदाज. बघूया कशा प्रकारे सामना करतोय तो संदीपचा. दरम्यान पहिला चेंडू, चांगला चेंडू, चांगला फटका आहे त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने. चांगले सर्वेक्षण. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धाव बाद होण्याची शक्यता आणि मला वाटतं पंच एक धाव पूर्ण त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 34. 34 धावा. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू तो रोशन साठी आणि मला वाटतं वाईड चेंडू आणि एकूण 2 धावा त्या ठिकाणी. एक धावून घेतलेली धाव. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 36. बघूया पुढील चेंडू तो निलेश साठी. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे ती 23 चेंडूंमध्ये. दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं चांगला यष्टीरक्षण सुभाष याचं. यष्ट्यांच्या जवळ यष्टीरक्षण करतोय तो सुभाष, म्हणजेच क्लोज किपरिंग करतोय. दरम्यान पुढील चेंडू आणि फुलटॉस बॉल. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी जातोय तो चेंडू. दरम्यान 1 धावेने भर होते पाटोळा संघाच्या खात्यात. धावसंख्या होते ती 37. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. बघूया पुढील चेंडू तो रोशन साठी संदीपचा. बघूया पुढील चेंडू. आता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. त्यावर चांगलं यष्टीरक्षण देखील. निर्धाव चेंडू जातोय.
महेंद्र आणि सुनील बाद झाल्यानंतर पाटोळ संघाची जी धाव संख्येची गती आहे ती फारच मंदावली, फार स्थिर झाली एखाद्या पतंगाप्रमाणे. आणि त्या ठिकाणी बाद होतोय तो फलंदाज रोशन. आणि DJ Saurabh SDD D. है ना डीजे. या ठिकाणी षटक संपतय. 38. या ठिकाणी वेळूक संघाला जर्सी प्रदान करताना श्री दत्ता धोंगडे सर. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. धन्यवाद सर. Swap, 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 swap. धन्यवाद डीजे. खर्डी प्रीमियरचे कर्णधार कृपया समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. खर्डी प्रीमियर. हॅलो. 3 गडी बाद पाटोळ संघाच्या. 48 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी काही धावांची गरज. सॉरी 38. हर ढीमरा कीने में कर दो जाल, हके ढीमरा कीने में कर दो जाल. धन्यवाद डीजे. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. पाटोळ संघाला 81 धावांचं आव्हान आणि 3 षटक शिल्लक. जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 43 धावांचं लक्ष्य. आतापर्यंत पाटोळ संघाचे 3 खेळाडू बाद झालेले आहेत.
दरम्यान सांघिक चौथं षटक. गोलंदाज मार्गस्थ. रातंद्रे संघाकडून पुढील गोलंदाज अजय आणि सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन पाटोळ संघाकडून निलेश. 81 धावांचं मोठं असं आव्हान. दरम्यान पुढील चेंडू उंचावून मारला. चेंडू हवेत पॉइंटच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतात. आणि चेंडू सीमा कडे जाताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाकडून. तरीही 2 धावा घेण्यात या फलंदाजांना यश. धन्यवाद पंच. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 40. पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेण्यात या फलंदाजांना यश आलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना षटकातील पुढील चेंडू आणि दिशेवरून भरकटलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव पाटोळ संघाला. आणि धावसंख्या 41. अजूनही 40 धावांचं आव्हान. लक्ष. सतरा चेंडूमध्ये आता मात्र गोलंदाज राऊंड विकेट मारा करेल. आणि हा सुद्धा खराब असा चेंडू आणि अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव मिळते पाटोळ संघाला. धावसंख्या 42. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ असताना आणि आता मात्र सुंदर अप्रतिम निर्धाव असा चेंडू आणि चेंडू रक्षकाकडून डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. डिक्लेअर या स्वरूपामध्ये या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना 43. पुन्हा पुढील चेंडू फुल टॉस चेंडू. सुंदर टोलवला लॉंग ऑफच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात फलंदाजांना यश. आणि 2च धावा मिळतील. या 2 धावेने धावसंख्या 45. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल निलेश. आणि पुढील चेंडू खराब चेंडू. लाईन आणि लेंथ मधून भरकटलेला हा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. पुन्हा एकदा अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या 46. हॅलो. षटकातील चौथा चेंडू आणि सुंदर पद्धतीने टोलवला. सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. तरीही 1 धाव घेण्यात फलंदाजांना यश. या 1 धावेने धावसंख्या 47. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या रनिंग मार्कवर. पुढील चेंडू आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. परंतु बीट झाला हा फलंदाज. आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये. निर्धाव असा चेंडू.
दरम्यान पुन्हा एकदा आणि हा सुद्धा सुंदर चेंडू, परंतु यष्टिरक्षकाकडून चेंडू चांगला कनेक्ट करता आला नाही आणि एक धाव घेण्यात फलंदाजांना यश. पंचांचा इशारा, षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48. डीजे धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक रातंद्रे संघाकडून. गोलंदाज बंधू जिंकण्यासाठी पाटोळ संघाला पुढील 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. पहिलाच चेंडूचा सामना करेल निलेश बंधू यांचा आणि पहिलाच चेंडू सुंदर पद्धतीने शॉर्ट रक्षक कव्हर मध्ये चेंडू टोलवला आणि एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि धोकादायक ठरलेला आहे. बाद झालाय पाटोळ संघाचा खेळाडू डीजे. धन्यवाद डीजे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होऊन निलेश तंबूत परततोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानात रवी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदलाव करताना रातांदळे संघ. दरम्यान बंधू यांचा या षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट आणि सुंदर पद्धतीने चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलवला आणि 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. धन्यवाद पंच. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते 2 ने आणि धावसंख्या झाली ती 50. पुन्हा आणि आता मात्र चेंडू लाईन आणि लेंथ मधून भरकटला आणि पंचांनी अवांतर असा घोषित केला. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या 52. पुन्हा षटकातील ओव्हर द विकेट हा चेंडू फुल टॉस चेंडू फारसा फायदा घेता आला नाही. तरीही शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू टोलावून 1 धाव घेण्यात यश आणि दुसऱ्या धावेवर फलंदाज बाद होतोय. धन्यवाद पंच. 4 चेंडू झालेत आणि 53 धावा पाटोळ संघाच्या.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदलाव करताना 4 चेंडू झालेत पंच. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज पाटोळ संघाला जिंकण्यासाठी. दरम्यान षटकातील पुढील चेंडू आणि सुंदर अप्रतिम असा चेंडू. या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही असा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट. पुढील चेंडू आणि उंचावून चेंडू मारला. भिरकावला चेंडू सीमारेषे दिशेने स्क्वेअर लेग मध्ये आणि झेल सुटलेली आहे या ठिकाणी. 2 धावा घेण्यात फलंदाजांना यश आणि षटक संपलेला आहे. पंचांचा इशारा षटक संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55. या इनिंग मधील शेवटचं षटक. पहिलाच चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळते पाटोळ संघाला. आणि जर या फलंदाजांनी जर षटकार लगावला सुनील मोफे यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दोन्ही फलंदाजांनी 1 षटकार आणि 501 रुपया सुनील मोफे यांच्याकडून. संदीपचा पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार चौकार. बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके. सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, सोचो कभी ऐसा हो तो. धन्यवाद डीजे. सुंदर फटका 4 धावांसाठी या फलंदाजाने लगावला होता. पुढील चेंडू हा सुद्धा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्यावर आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाजांना नक्कीच 2 धावा मिळतील. धन्यवाद पंच. या 2 धावेने धावसंख्या धावसंख्या 62. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू आणि त्रिफळाचीत केले त्या फलंदाजाला. या गोलंदाजाने डीजे. धन्यवाद डीजे. 5वा खेळाडू तंबूत परतताना पाटोळ संघाचा आणि त्यांच्या जागी पुढील फलंदाज मैदानात जातोय सुशांत. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सुशांत साठी आणि पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न असफल आणि एक चोरली धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच मिळेल. या 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 63. या इनिंग मधील शेवटचा चेंडू संदीप यांचा आणि मिडअपच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा सामना रात्नळी संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.